तर पूर्ण 1-2 तास गळक्या नावाने प्रवास करीत आपण पुरातन शनी मंदिरात पोहोचलो. हे आपण मागच्या भागात तर पाहिलंच, पण आता बघा तिथं गेल्यावर काय झालं आणि तिथून येताना काय झालं. तर मग सगळ्यात आधी तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणतो ना आजचा मोठा ब्लॉग सुरू करतो. तर आम्ही पोहोचलोय मंदिरापाशी आणि मंदिर पाहून एकदम खुश होते म्हणा. आता मग आता दगड ठेवून बांधायला लागत. त्याला असं ना रिंग बांधायला नावाला फक्त धर ना जवळ आलो. आम्ही थोडा नाव दडकून नको लवकर तेवढीच मदत. हा धन्यवाद. सावकाश. पाणी चांगलं आहे का आंघोळीला आलंय ना तिला कायच. हा लय घाण पाणी नाही. आमचा माणूस लय डेंजर आहे नाव चालवायला. आईट झालंय त्याचं नाव चालवायचं. आता परत माघारी शनीच्या पाया पडून. शनीच्या पाया पडून परत माघारी. त्या दगड आणून देऊ का तुला बांधायला. कवर तोवर बसून राहणार का आम्ही इथपर्यंत. घर नाही जायचं तुला. हा खरं बसशील ना. नाही जाशील नाव सोडून. नाव जाईन आम्हाला पुन्हा आणायला लागेल. बांधून जायची का. तर आमचा आप्पा बाहुबली म्हणून हा दगड घेऊन चाललाय कायसाठी तर नावाला बांधायसाठी. आणि ते का तर नाव जर बांधली नाही तर आम्ही माघार येतपर्यंत नाव अर्ध्यानं तिथ जाईन. एवढं पण राहील पुढं. हा पाणी खाली आलं तिथं बांधायचं. एवढं पाणी उतरलंय. कशाला सेफ्टी. तू इथंच बसून रामी पाया पडून येतो. होय होय सेफ्टी आहे. मग तूच थांब इथं. काढलं बांधकाम आणि जे बांधायचा विषय मी बोलतोय. हे बांधलेच ना काच नाव बांधण्यासाठी. एवढं पाणी आता कमी उतरले म्हणल्यावर तिथं फार पाणी गेले. तिथं बांधायलाच काही नाही. पहिला कधी आलाय 1 वाजता. अगं बाबू 4 तास पोहतो काय. आम्ही आता 2 महिन्यापूर्वी आलतो. पाणी कुठं होतं माहिती आहे का. तिथपर्यंत पाणी होतं. तिथपर्यंत पाणी. तर इथपर्यंत पाणी येते. मग बघा इथपर्यंत पाणी आलं तर या अख्खी स्विमिंग पूलच झालं पहिला. स्विमिंग पूलच झाला तिथं. तर बघा इथं फोटो काढायला इथं 12 महिने फोटो काढत असतात. आज कसं काय कोण फोटो काढायला नाही तेच कळा ना. इथं दररोज कोण ना कोण फोटो काढायला येते. एवढं भारी वातावरण आहे. अख्खी हिरवळ. जुन्या काळात बांधकाम. पुढे लगेच नदी. आता काढा शनी महाराजांच्या मंदिरात जायचे. दाखवतो. हे बघा आमचं नशीब किती भारी. आणि मंदिर बंद आहे. पण आता एवढं लांब आल्यासारखे आज जाऊन दर्शन घेतलंच पाहिजे. तर आज जायला कुठून तर रस्ता बघू आणि आतमध्ये जाऊ आधी. तर कुठून हे रस्ता. इकडून सगळी कोणतं बंदच आहे. कुठून उगा दरवाजा खोलला. हा का. अरे वा. इथं फक्त तारने आड आणले. चला दरवाज्यात गावला आपल्याला एक. जय शनीश्वर महाराज. काय रे कोणी. इथून चल ना खालून चल. ओम सूर्यदेवताय नमः. तर शनी मंदिराची सुरुवात होती गणपतीच्या देवळापासून. गणपती बाप्पा मोरया. गुरूंचं दर्शन घेऊ. दत्त महाराज साई महाराजांचं दर्शन घेतलं की शुक्रदेव आणि मग आपले शनिदेव. होय VIP दरवाजाने आलतो आम्ही. होय चला VIP दरवाजाने परत माघारी जाऊ. गेट लावून घ्या आपल्या परत. कुत्रे आज जाते. आप्या हे म्हणते मला खाऊ द्या. टाकू का. होय टाकू का. दरबाळ चल. शनी महाराजांचं दर्शन झालंय. हिरवळ बसायसाठी. आप्या धबधबा आहे ना. हे काय त्याच्याला धबधबा नाही. शावर पण नाही. कारंजा म्हणतात. मी म्हणन त्याला लगेच हा नको म्हणू. काहीतरी मनाने चालू. पोरं कलाकार बरं का आपल्या. 4 तास पोहत्यात म्हणलो. पूर्ण काळी पडल्यात का. नाईट होईल बाबा. नदीचं पाणी लय बेकार झाले. तर हे बघा जुन्या काळात दिवा ठेवण्यासाठी बनवलेलं असते. जुन्या काळात लय बेकार दिसत असून लय बेकार. सभा मंडळ मी इथं काय करायची. ते कसं इथं सभा मंडळ. इथं होम बिम होत असतं जुन्या काळात. इथं मस्त आहे पुढं नदी. आणि इथं बघा आता काय होते. कसा असा नको बस. तुम्ही फोटो काढायची कला कळली. आपल्या प्रत्येक ठिकाणी दिवा ठेवायला केलेले. इथं 2 दिवं. इथं मध्ये 1 दिवा. परत इथं 2 दिवं मध्ये 1 दिवा. 2 दिवं
रात्री एखाद्या माणसाला तर कामच असन ती येत आखे जाऊन दिवं लावणी होय. इथून वर गेला की वरून अख्खा व्ह्यू दिसतो. इथं वर पेरा द्यायला लोक बसत असतील ना. इथून वर यायला रस्ते अजून बघ ना आपल्या सगळं भक्कम आहे तसं सगळं भक्कम. इथं उड्या बिड्या मारल्या असत्या पोरांनी म्हणून. एवढ्या जुन्या काळातलं बांधकाम असून पण एवढं भक्कम आहे ना की आजकालचं बांधकाम पण याच्या पुढे लाजन. आता परत वापस जाऊ. आता चार्जिंग उरली 10% परत आम्हाला माघार जायचं 1 तास. बघू जाताना काही चांगलं दिसलं तर व्हिडिओ दाखवीन नाही तर व्हिडिओ इथंच थांब. अजून थोडा लांब असतात आपण बुडला आखे नाव फुल झाली असती त्याच्यामुळे नाव जड होते ना आपले. सगळं पाहून घेऊन परतीच्या मार्गावर निघालीत आणि आमच्या जातीचे कॅप्टन आहे देवेंद्र शिवले पाटील. कंडक्टर आहे मी. आपला कंडक्टर ओके ना. आमचा हे ओके का. तुम्ही कोण आहे. तुम्ही कोण आहे. मालक आहे नाव तर आपण मागून आणली मग कोण आहे तुम्ही. ड्रायव्हर आहे. त्याच्यापाशी दुसरे आले बघ. हे मोकळाचे मुक्त गोटा होय. येताना काय नाही वाटलं बारा तिकडे चाललं होतं पाणी तिकडं होतं म्हणलं पटावटा गेला. आता लय हळूहळू चाललेत नाव. आता दोघं माझ्या निघत आहे. आप्पा शेत जमले आता नाव मारू मारू. मग आता दोघं मारितो आणि पटकाच घरी जातो. तर सगळे माझ्यात उन्हाळा किती आहे तर उन्हाळा एवढा आहे की बघा आमचे वाघ सगळे असे नदीला येऊन बसतात. शेठ गारवा आहे का. हो शेठ गारवा आहे ना. बसा बसा बसा. करा हवा करा. तुमचा मालक इकडे नाव चालू बोंबले झेंडतोय. तुम्ही मोकार चढून फुलवा. हो पाणी बिसलरीच आहे का. तुला अख्ख्या गावात कुठं पाणी नाही भेटलं जायचं इथं पाणी प्यायला आली. हा ए बाई गावात एवढं पाणी सोडलं तू नदीचं पाणी प्यायला आलीत. आहे का शुद्ध फिल्टरचं आहे ना. जाऊन आलोय आता निघालोय घरी. काहीतरी प्यायला पाहिजे लय ताण लागले आपल्या तुला. मग काय प्यायचं आता बघू आता काय नाही. आता ताक प्यायला जाऊ. मला लय ताक पिऊ वाटले. आता पटक्यात जातो 1-2 बाटल्या ताक पितो आणि मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर फॉलो लाईक करा आणि असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सपोर्ट करा.